दरम्यान रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकचे पडसाद आता रस्त्यांवर सुद्धा उमटताना दिसतात। मेगा ब्लॉकमुळे लोकांनी कारनं जाणं पसंत केलंय, मात्र यामुळे ठाण्यावरील ईस्टर्न एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। या कोंडीमुळे चालक आणि प्रवासी प्रचंड त्रस्त झालेत। ईस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे। भांडूप भागाजवळ देखील ही कोंडी झाल्याचं पाहायला मिळते। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत आणि अतिशय धीम्या गतीने ही वाहतूक सुरू आहे। त्यामुळे वाहन चालकांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतो। एकीकडे मेगा ब्लॉक आणि दुसरीकडे त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं ठरवलं, मात्र यातही वाहतूक कोंडीचा सामना या सगळ्या नागरिकांना करावा लागतोय। मध्य रेल्वेने 63 तासाचा जम्बो ब्लॉक घेतल्याचा परिणाम थोडाफार ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील दिसून येत आहे। तुम्ही पाहू शकता, मी सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे। मोठ्या प्रमाणात आहे ती गाड्यांची गर्दी आहे, ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो रोड आहे तो चेंबूर असेल, मंत्रालय असेल किंवा गोरेगाव लिंक रोड असेल, तिथे जाणारा